भिवंडी तालुका के शिवनगर चौधरपाड़ा में हर वर्ष की तरह इस वर्ष भी आज दिनांक 1 फरवरी 2023 को आई एकवीरा पवन सेवा मंडल के संस्थापक अध्यक्ष शाहिर रविंद्र भंडारी, उपाध्यक्ष चंद्रकांत कोली, कार्याध्यक्ष गौरख मड़वी, प्रभाकर भंडारी, सचिव नागेश भंडारी, उप खजिंदार राजकुमार सुतार, सल्लागार गंगाराम भंडारी, सदस्य विठ्ठल डाकी, प्रदीप भंडारी, कैलाश वाकड़े, खजिंदार देवानंद भंडारी, सल्लागार यशवंत भंडारी, सदस्य अजय प्रकाश तरे, रवि कोट, सल्लागार श्याम भंडारी, सदस्य गणेश कोली, महेंद्र देसाई, नरेश कोली तथा आई एकवीरा पवन सेवा मंडल के सभी कार्यकर्ताओं द्वारा शिवनगर चौधरपाड़ा से एकवीरा कार्ला तक एकवीरा माते की भव्य पालकी पदयात्रा 16 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ निकाला गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस पालकी पदयात्रा के शुभ अवसर पर कोली महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष व विधानसभा आमदार रमेश दादा पाटिल, राष्ट्रीय संगठक प्रिया थापड़े, कोली समाज अध्यक्ष सुभाष मिरकुटे, समाज सेवक अरुण मिरकुटे, माजी सदस्य जिला परिषद थाने व शिवसेना संपर्क प्रमुख भिवंडी ग्रामीण कृष्णा वाकड़े, माजी सरपंच व शिवसेना उप तालुका प्रमुख इंद्रपाल तरे, शिवसेना उप तालुका प्रमुख सुनील हरड़, सरपंच नवरत्नाताई भंडारी, उप सरपंच लक्ष्मण भंडारी, हरिभक्त पारायण विशालनाथ महाराज व हरिभक्त पारायण विष्णु महाराज भंडारी, किरण थले, नांदकर माजी उप सरपंच मनोज पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व शिवनगर चौधरपाड़ा के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान आई एकवीरा पवन सेवा मंडल के संस्थापक अध्यक्ष शाहिर रविंद्र भंडारी, उपाध्यक्ष चंद्रकांत कोली तथा आई एकवीरा पवन सेवा मंडल के सभी कार्यकर्ताओं द्वारा शाल व पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट।
पाच नंबर करू नका.
एकविरा पवन सेवा मंडळ शिवनगर चौदरपाडा या ठिकाणी एकविरा देवीची पालखी उत्सव साजरा करताना आज पालखी लोणावळा येथे जात आहे। इथे त्याचं नेतृत्व आमचे शाहीर रवी भंडारी करत आहेत। आणि खरं म्हणजे एकविरा देवी ही आगरी कोळ्यांची सर्वांना नवसाला पावणारी देवी आहे। आणि दरवर्षी तिथीप्रमाणे प्रथेप्रमाणे आपण इकडून पालखी नेतो लोणावळा येथे आणि एकविराईचं दर्शन घेतो। एकविरा ही दर्शनाला पावणारी देवी आहे। सर्व देवीचे भक्तजन आहेत, उपवास करतात आणि देवीला प्रार्थना करतात की देवी आमच्या ज्या काही अडचणी असतील कोळी आगरी भंडारी समाजाच्या त्या अडचणी तुम्ही सोडवा अशी प्रार्थना करतात। आणि वर्षभर आम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटी वर्ष जावं अशी प्रार्थना करत असतात। खरं म्हणजे चौदरपाड्यामध्ये जे सेवा मंडळ आहे यांचं फार मोठं काम आहे। दरवर्षी हे सेवा मंडळ आपली एकविरा देवीची पालखी काढतात। त्याचबरोबर संपूर्ण गाव एकत्र येतो आणि गावाभोवती संपूर्ण यात्रेचं स्वरूप आलेलं असतं। खरं म्हणजे तीर्थयात्रेचं स्वरूप दिलेलं असतं। संपूर्ण गाव हा एकत्र आलेला असतो या ठिकाणी आणि एकविरा आईचा जल्लोष साजरा करत असतात। खरं म्हणजे मी चौदरपाडा येथे सर्व नागरिकांना माझ्या बंधू भगिनींना शुभेच्छा देईन की आपला हा जो कार्यक्रम आहे जी पालखी सोहळा आहे याला माझ्या हार्दिक शुभेच्छा राहतील आणि भविष्यात सुद्धा अशाच प्रकारे आपला कार्यक्रम आयोजन करा, माझं सहकार्य राहील। पंचायत
सोसायटीचे चेअरमॅन आदरणीय किरणजी खले साहेब आपणही व्यासपीठावर बसत आहेत. कार्यक्रमाला पुढील जिल्हा आपणही व्यासपीठावर होतो. जजमेंटनुसार आपल्या सगळ्या 33 जमातीच्या कर्मचाऱ्यांना गव्हर्नमेंटने जे 19 महिन्याच्या सेवेवरती आणलं, ही कदाचित आपल्याला माहिती असेल. आणि 11 महिन्याच्या सेवेवर आणल्यानंतर 11 महिन्यानंतर काय करायचं, ही मोठी आपल्या पुढे हा फार मोठा प्रश्न पडला होता. अशातच ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन या संघटनेची स्थापना केली. तर कोविड काळामध्ये आणि गेले 3 वर्ष रमेशदादा पाटलांची संघटना म्हणा किंवा अक्रो संघटना आम्ही सरकारशी भांडून गेल्या 14/12/2022 रोजी आम्ही हा निर्णय आपल्या बाजूने घेतलेला आहे. सरकारला आम्ही 3 वर्षापासून बरीचशी निवेदनं दिली, आंदोलनं केली, पत्रव्यवहार केला आणि नतमस्तक व्हावं लागलं सरकारला आपल्या संघटनेपुढे आणि रमेशदादा पाटलांपुढे. रमेशदादांनी विधान भवनामध्ये सुद्धा खूप मोठी बाजू मांडलेली आहे. तर त्यांचा आता येत्या 12 तारखेला भव्य सत्कार आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे, नवरंग ऑडिटोरियम जे बैल बाजारच्या तिथे. तर त्या सगळ्यांना अशी विनंती करते, आयोजकांना विनंती करते, मला नावं माहीत नाहीत आणि मी आता लेटर हेड पण घेऊन आलेली नाहीये, पण आपल्या कुणाचा तरी नंबर दादांकडे तर मी ते व्हॉट्सअपवर पाठवीन, आपण मला हजर राहावं अशी मी विनंती करते. आणि एकवीर आईच्या पालखीला मी शुभेच्छा देते, मनापासून शुभेच्छा देतो. आज अक्षरशः ऊन तापलेला आहे आणि चालत जाणाऱ्यांना विचार पडले, त्यांची भाषणं जर चालू राहिली तर आम्हाला अजून ताप पडेल. त्याच्यामुळे मी जास्त न बोलताना या एकविराई पालखी सोहळ्याला मनापासून माझ्या कोळी महासंघाच्या वतीने, माझ्या कल्याण शहराच्या वतीने शुभेच्छा देतो. इथे बोलवून मला सन्मानित केलं त्याच्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे. यांनी आज माझा सत्कार केला, याची मला खरोखरच बरं वाटलं मनापासून. आणि अशीच तुमची ही सेवा चालू राहू द्या यासाठी मी शुभेच्छा देतो. तुमची नवसाला पावणारी एकवीर मातेला वंदन करून आई एकवीरा पवन सेवा मंडळ यांच्या विद्यमाने शिवनगर ते कार्ला येथे जाणारी ही पदयात्रा आज आपल्या शिवनगरमधून जात आहे. त्याबद्दल शिवनगर ग्रामस्थांच्या वतीनं पवन सेवा मंडळच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो. कारण आजचा हा दिवस खरोखर आनंदाचा दिवस मानला जातो. कारण आज मी सकाळी पालखी सोहळ्यामध्ये कधी न घडलेली गोष्ट, तिन्ही बँड पथक आमच्या गावातले एकत्र आल्याबद्दल मला फार आनंद झाला. आणि खरोखर कुठल्याही मंडळाचं कार्य असू द्या, कुठल्या मंडळाचा कार्यक्रम असू द्या, आपण सर्वांनी ग्रामस्थांनी तिथं दाद दिली पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे. आणि आज माझ्या या गावातील तिन्ही बँड पथकांना मी धन्यवाद देतो. अशीच आपण सर्व गावातील कोणाचाही कुठल्याही मंडळाचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी आपण काम
कार्य करावं आणि पवन सेवा मंडळाचे जे सदस्य आहेत सतत 9 वर्ष ही पदयात्रा काढतायत आणि त्या पदयात्रेच्या माध्यमातून आपल्या सर्व गावावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या सर्वांवर आलेलं संकट दूर करण्यासाठी आणि ते मागणी मागण्यासाठी आपल्या गावातून जे पायी चालणारे जे भक्त आहेत त्यांना देखील चांगल्या प्रकारे मी शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी ह्या कार्याला सपोर्ट केल्याबद्दल आणि आपण या कार्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल मी या मंडळाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन सन्माननीय व्यासपीठ येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि मातांनो, आज या ठिकाणी आई एकविरेची पालखी, पायी पालखी या ठिकाणाहून निघणार आहे. या पालखीसाठी जे आई एकविरा पवन सेवा मंडळाचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, सर्वप्रथम मी यांचं सर्वांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणारे आई एकविराचे भक्त जे पायी चालणार आहेत त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. खरं तर आज ही पालखी 9 वर्ष सातत्याने शिवनगरहून एकविरेला पोचत आहे, परंतु या पालखी सोहळ्यामध्ये जे सहभागी होतात ते खरोखर सुखरूप या ठिकाणी येत असतात, कारण आई एकविरेचा आशीर्वाद या सर्वांना लाभलेला आहे. म्हणून ही पालखी सातत्याने येताना ही पालखी सुखरूप त्या ठिकाणी पोचते आणि तिथून सर्व हे भक्त शिवनगरला पोचत असतात. अशा प्रकारे या ठिकाणी या पालखीचा आनंद या भागातील सर्व लोक तसेच ग्रामस्थ घेत असतात. खरोखरच या पालखी सोहळ्यामध्ये जे सर्व सहभागी झालेले आहेत त्यांना पुन्हा एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो व माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद. आणि आपण सर्व ग्रामस्थ की या सगळ्याला एवढीच विनंती आहे की आपण या मातेच्या पालखीत असताना काही आणि प्रकारचं आणि व्यसन आपण करू नये आणि आपलं जीवन त्या मातेकडं नतमस्तक होऊन निर्व्यसनी जीवन आपलं कसं जगता येईल हेच थोडं आणि त्या मातेला सांगायचं. प्रामुख्याने मी का सांगतोय की नुसतं आणि एकविरा मातेच्या पालखीमध्येच आपण चालत आहात असं नाही, तर इथून पुढं भावी पिढी आपल्याला घडवायची आहे. त्याकरता ती भावी पिढी घडवण्याकरता आपलं जीवन हे निर्व्यसनी आपण बनवलं पाहिजे. आणि जर आदिमायेचं आपण अधिष्ठान आणि रुजू केलेलं आहे आणि त्या जर याच्यामध्ये जर आपण काही व्यसन जर करत असाल तर ते सुद्धा बरोबर नाही. कारण या पालखी सोहळ्यामध्ये प्रामुख्याने आणि नवतरुण वर्ग आणि चालत आहे, त्याकरताही मी तुम्हाला नम्र विनंती करतो की व्यसनापासून आपण फार दूर राहा आणि असंच कार्य तुम्ही पुढं करत चला. निघत असते आणि त्यासाठी सर्वांचा सहकार्य असतो आणि अशा सहकार्यानेच पालखी पुढे जात असते. मी विनंती करतोय आपण चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलात आणि आमच्या मंडळाला शुभेच्छा दिल्यात. ही पालखी एका दुसऱ्याची नसून या परिसराची, या गावाची, या तिन्ही समाजाची आहे. या दृष्टिकोनातून हा संकल्प आम्ही ठेवला आणि पुढे वाटचाल करत गेलो. आमचा रूट आहे उल्हासनगरला, आता आमची दुपारची वस्ती आहे, आपण तिथेही यायचंय. तिथे आपले जेवण असेल, मग नंतर आपली वस्ती असेल ती चिखलीपाडी अंबरनाथ इथे. तरी मी सर्वांना सांगू इच्छितो हा कार्यक्रम इथे संपला आणि पाहुण्यांना सांगतोय आपण पुढे वाटचाल करायची आहे. अगदी नाचत गातत मी भक्तांना विनंती करतोय, एकविरा पदयात्रेकडून विनंती करतोय, कृपया आपण पुढे मागे न राहता पालखी सोबत, रथासोबत जायचं आहे आणि एक रस्त्याने आपल्याला आईचं नामस्मरण करत करत पुढे वाटचाल चांगल्या पद्धतीची करायची आहे. याची सर्व एकविरा भक्तांनी नोंद करून घ्यायची. पालखी आई
आईची काल डोंगराळू चालली आज एकवीरा आईची पायी पालुकी चालली पालुकी आईची काल डोंगराळू चालली आज एकवीरा आईची पायी पालुकी चालली सालाबादप्रमाणे याही वर्षी आई एकविरा पवन सेवा मंडळाच्या वतीनं शिवनगर ते कार्ला अशी पदयात्रा आज निघालेली आहे आणि या पदयात्रेमध्ये जे भाविक भक्त सामील झालेले आहेत, प्रथम मी पवन सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी सदस्य यांना धन्यवाद देतो तर त्यांनी आपल्या या शिवनगर गावातून 9 वर्ष सतत, हा 9वा वर्ष सतत 9 वर्ष पदयात्रेचं आयोजन करून आणि सर्व ग्रामस्थांना आई एकविरेचं दर्शन घडवतात, त्याबद्दल मी त्या मंडळाला धन्यवाद देतो। आणि त्या पालखीमध्ये पायी चालत असलेले सर्व आमचे भक्तगण यांना कारल्या परत जाण्यासाठी शुभेच्छा देतो आणि चांगल्या प्रकारे आपण ह्या पालखीचं शिवनगर ते कार्ला इथपर्यंत पायी जाऊन आणि आपल्या मातेला, आपल्या गावाचा, आपल्या सर्वांचा संदेश आपण त्या ठिकाणी देऊन त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि ते आम्ही या ठिकाणी आमचे सर्व भक्तजन घेणार आहेत आणि त्या चालत असलेल्या सर्व भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि चांगल्या प्रकारे कोणत्याही प्रकारची अशी वर्तणूक करू नये, चांगली वर्तणूक करून आणि आपण या पालखीमध्ये सेवा आई एकविरा सेवा पवन सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सहकार्य करावं अशी अपेक्षा ठेवतो आणि सर्व यात्रेकरूंना, पदयात्रेंना मी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। तर हा मंडळ आहे, हा नाव जेव्हा आम्ही सुचवलं सर्वांच्या आमच्या एक कमिटी जे मंडळ आहे यांच्या माध्यमातून हा नाव सुचवलं गेलं आणि आमच्या मंडळाचा एक धोरण आहे की आपण या गावातून ज्या पद्धतीची साईंची पालखी जात होती आणि साईंची पालखी जाते त्या उत्साहानेच आपल्या एकवीर आईची पालखी जावो हा संकल्प या गावानी आज साकारला आणि आम्ही एकत्र येऊन यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुभाव नसून एक प्रेमभावी, अभावी आणि भक्तिमय वातावरणात आपला कोली, आगरी, कुणबी समाज या गावामध्ये एक एकतेचा संदेश देत असतात आणि कोली, आगरी, कुणबी समाज या गावामध्ये 3 समाज आहेत आणि परिसरातील पूर्ण समाज हा एकवट होतो आणि या पालखीचा आनंद आपल्या अगदी थाटाने नाचत गाजत बँडच्या तालात सुरामध्ये आपल्या आईची पालखी गडापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही धाडस करत असतो। आणि दुसरा विषय राहिला का जो विषय आम्ही तो धाडस केला पालखी काढण्याचा हा संकल्प सर्व गावाचाही होता, आमच्या मंडळांच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा होता आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा असं काही कुठल्याही गोष्टीची हमपणा नाही का बाबा हा पालखी आपली आहे किंवा आपण काढतोय। आम्ही हा संकल्प केला का एकोब्याने सर्व एकत्र यावं, आनंदाने गोविंदाने राहो ही प्रार्थना आम्ही काढलेला गेल्यानंतर या गावाची आम्ही प्रार्थना करतो, आईला साकडं घालतो का आमचा गाव सुपलम आनंदात उत्साहित राहो आणि परिसर चांगल्या पद्धतीचं राहो, यो तंटा मुक्ती भांडण हे दूर हो ही प्रार्थना करतो आणि आम्ही आईला साकडं घालून येतो। हा वर्ष जवळपास 9वा वर्ष आहे। पुढेही सर्वांची जर संमती असेल किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांची चांगला उत्साहात असतील, ग्रामस्थ असतील तर हा पुढे वाटचाल आईच्या दरबारात चालू राहील।